जय भीम. जय. नाव सांगाल आपलं? मी प्राध्यापक दयानंद वामनराव झिंजुर्डे. अरे वा. आणि आपण कुठून आले? मी शिरसाळा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणाहून आलेला. हो, म्हणजे फार दुरून आलेले. हो. या स्थळावर तुम्ही एवढ्या दुरून आलेले आहेत, तर या स्थळाचे महत्व काय आहे हे जरा सांगाल काय आमच्या दर्शकांना? निश्चितच. हा जो स्तंभ दिसतो आहे, हा स्तंभ विजय स्तंभ म्हणून याला ओळखलं जातंय. आणि हे विजयाचं प्रतीक जे आहे ते ब्रिटिश आणि पेशवे यांच्यामध्ये जी झालेली लढाई आहे त्यामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला होता आणि त्या विजयाच्या स्मरणार्थ हा ब्रिटिशांनी स्तंभ उभा केलेला आहे. आणि ही लढाई झाली होती 1 जानेवारी 1818 मध्ये. आणि या लढाईचं खास वैशिष्ट्य म्हणजे या जी ब्रिटिश सैन्य होतं त्या ब्रिटिश सैन्यामध्ये जी पलटण होती त्याच्यामध्ये बहुतांश सैनिक हे शूरवीर महार समाजाचे होते. आणि या शूरवीर सैनिकांनी त्यांच्यावरती त्या पेशवाईच्या काळामध्ये जो होत असणारा जो काही सामाजिक भेदभाव आहे, सामाजिक अन्याय आहे, या अन्यायाच्या विरोधातील ही लढाई म्हणून या शूर सैनिकांनी त्याकडे पाहिलं आणि केवळ 500 असणाऱ्या या सैनिकांनी बलाढ्य असा पेशव्यांच्या सैनिकाचा पराभव केलेला आहे याच्यामध्ये. आणि या विजयाचं महत्व असं आहे की जो काही या दलित समाजाचा स्वाभिमान जो आहे तो स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं काम हा विजय स्तंभ या ठिकाणी आजही करत आहे. कारण हे नुसता विजय नाही तर हे संघर्षाचं प्रतीक आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये ही जर संघर्ष केला तर आपण आपलं स्वाभिमान टिकून ठेवू शकतो, हे साक्ष हा विजयस्तंभ आजही देतो आहे आपल्याला. या विजयस्तंभाची ओळख आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 ला खास करून दिली. सर्वप्रथम ते यावेळेस या ठिकाणी आले आणि जे आपले शूर सैनिक होते त्यांना त्यांनी अभिवादन केलं आणि तिथून पुढे मग हा जो काही कारवा आहे तो मोठा होत गेला. आणि आज आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून या विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी भीमसैनिक येत असतात. जय भीम.